नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने चढ उतार, लॉकडाऊनची धास्ती, पुन्हा बाजारात गर्दी, बेळगाव शहर परिसरात मान्सूनची चाहूल, अश्लील सीडी प्रकरणातील युवतीची तक्रार निकाली, कोरोनातील अनाथांचे पालकत्व राज्य सरकार स्वीकारणार, मंत्री शशिकला जोल्ले, मंडोळी गावामध्ये श्री शिवप्रतिष्ठान तर्फे जागृती मोहीम, सेंट्रल हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून सुरेंद्र अनगोळकर यांचा गौरव, कैलासवासी सुरेश अंगडी यांच्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रम। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8884388863। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे कोरोना संदर्भातील। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात रुग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्याने चढ उतार पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून भारतात दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे। गेल्या 24 तासात 1,32,788 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे। मात्र कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत घट होताना दिसत नसल्याचे चित्र आहे। देशभरात 3,207 कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागलाय। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात 2,31,456 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत। याआधी सोमवारी 1,27,510 कोरोना बाधितांची नोंद झाली होती, तर 2,795 रुग्णांचा मृत्यू झाला होता। सलग 20व्या दिवशी नव्या कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे। देशभरात आतापर्यंत 2,63,07,832 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। 2,61,79,085 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर देशात आतापर्यंत 3,35,102 रुग्णांचा मृत्यू झालाय। लॉकडाऊनची धास्ती, पुन्हा बाजारात गर्दी। 3 दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे बुधवारी सकाळी पुन्हा एकदा बाजारपेठेत गर्दी उसळली। जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या नियंत्रणासाठी 3 दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे। त्यानुसार दिनांक 4 पासून 7 तारखेपर्यंत सकाळी 6 वाजेपर्यंत सर्व व्यवहार ठप्प होणार आहेत। हा लॉकडाऊन कठोरपणे राबविण्याचा निर्णय प्रशासनाने जाहीर केला आहे। त्यानुसार त्याची कार्यवाही बुधवारी सकाळपासूनच सुरू झाली असल्याचे चित्र शहरात दिसू लागले आहे। प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमावलीचे पालन नागरिकांकडून करण्यात येत आहे। मात्र तरी देखील ग्राहक बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी करताना दिसत आहेत। शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेसह वडगाव, शहापूर आणि टिळकवाडी परिसरातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे। 3 दिवसांच्या कालावधीसाठी लागणारी आवश्यक सामग्री खरेदी करण्यासाठी ग्राहक बाजारपेठेत संचार करताना दिसत आहेत। मात्र शहरातील मोजकीच दुकाने उघडी ठेवण्यात येत असल्यामुळे त्या ठिकाणीच ग्राहकांची गर्दी जास्त होऊ लागली आहे। पोलीस प्रशासनाने मुभा देताना देखील नागरिकांच्या सोयीचा विचार करणे गरजेचे आहे, परंतु सकाळी 8 पासूनच पोलिसांचा बडगा सुरू होत असल्याने मिळालेल्या मर्यादित वेळेचा वापर करताना नागरिकांची त्रेधा उडत आहे। बेळगाव शहर परिसराला मान्सूनची चाहूल। केरळमधील मोसमी पावसाचे आगमन आठवड्याअखेरीस अपेक्षित असले तरीही महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसाची वाटचाल सुरू झाली आहे। हवामान खात्याने आतापर्यंत 31 मे आणि आता 3 जून असा 2दा मोसमी पावसाचा अंदाज दिला आहे। प्रत्यक्षात आठवड्याअखेरीस मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हे आहेत। भारतीय हवामान खात्याने 14 मे रोजी मोसमी पावसाचा अंदाज जाहीर केला होता। यावेळी त्यांनी केरळमध्ये 31 मे दरम्यान मोसमी पाऊस अपेक्षित असल्याचे सांगितले होते। आता पुन्हा 3 जूनच्या आसपास मोसमी पाऊस अपेक्षित असल्याचे खात्याचे म्हणणे आहे। वारंवार बदलणाऱ्या या अंदाजामुळे नागरिक देखील संभ्रमात आहेत। प्रत्यक्षात केरळ आणि कर्नाटकामध्ये मोसमी पावसाची सुरुवात या आठवड्याच्या अखेरीस अपेक्षित आहे। बेळगाव आणि गोव्यामध्ये 8 जूनच्या आसपास, तर सिंधुदुर्ग, दक्षिण कोकणमध्ये 10 जूनच्या आसपास मोसमी पावसाचे आगमन होईल। अश्लील सीडी प्रकरणातील युवतीची तक्रार निकाली।
माजी मंत्री आमदार रमेश जारकीहोळी अश्लील सीडी प्रकरण उघड झाल्यानंतर काही दिवसांनी युवतीच्या पालकांनी बेळगाव एपीएमसी पोलिसात धाव घेऊन आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार केली होती। त्याबाबत बेळगाव पोलिसांनी बी रिपोर्ट सादर केला आहे। त्यामुळे अपहरणाची तक्रार निकाली निघाली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी समोर युवतीने आपण वयस्कर असून कुणीही अपहरण केले नसल्याचे सांगितले। पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रांमध्येही तिने आपले म्हणणे याच प्रकारे मांडले होते। त्यामुळे पोलिसांनी बी रिपोर्ट दिला आहे। सीडीची आणखीन 2 प्रकरणे बाकी आहेत। कोरोनातील अनाथांचे पालकत्व राज्य सरकार स्वीकारणार, मंत्री शशिकला जोल्ले। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली आहे। शहरापासून खेड्यापाड्यात कोरोना पोहोचला आहे। पहिल्या फळीतील कोरोना योद्धे म्हणून आशा आणि अंगणवाडी सेविकांना दर्जा देण्यात आला आहे। त्यांना सुरक्षा कवच म्हणून 30 लाख रुपये विमा संरक्षण दिले असून त्यांनी घाबरून जाऊ नये, जबाबदारीने या मेडिकल किटद्वारे काम करावे। मानधन आणि पगार वेळेत करण्याची सोय सरकारने केली आहे। तिसऱ्या लाटेचा परिणाम मुलांच्यावर होणार असल्याने राज्यातील 30 जिल्ह्यात सुसज्ज कोविड सेंटर उभारली जात आहेत। सध्या राज्यात कोरोनाने 9 मुलांचे मातापिता मयत झाले असून कोरोना आपत्तीत अशा अनाथांचे पालकत्व राज्य सरकार स्वीकारून अनाथ मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी मंत्री या नात्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले। त्या बोरगाव येथे आशा आणि अंगणवाडी सेविकांना मेडिकल किट वितरण प्रसंगी बोलत होत्या। यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, महिला भाजपा अध्यक्षा सरोजा जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। दिले ना तर कोणी काही दिलं नाही, सरकारकडून आलं नाही तरी घाबरू नका, तुम्ही फ्रंटलाईन वॉरियरच आहे। मी सीएम साहेबांना बोलले, गेल्या वेळेला जे काही कोविड-19 होऊन कोणतरी आमच्या कार्यकर्त्या मरण पावल्या तर त्यांना जे 30 लाखाचा विमा आहे ते कंटिन्यू आहे। आता पण ते चालूच आहे। अजूनही काय होऊ नये देवदयानं कुणाला, तरी पण चुकून काय तर झालं तर घाबरू नका, ते विमा तुमच्या खात्याला तुमच्या वारसदारांना येणारच आहे, ते काही घाबरायचं कारण नाही आहे। मंडोळी गावामध्ये श्री शिवप्रतिष्ठानतर्फे जागृती मोहीम। कोरोनाच्या या कालावधीत आपला परिसर स्वच्छ ठेवणे आणि त्याचे निर्जंतुकीकरण करणे ही काळाची गरज आहे। ही गरज ओळखून मंडोळी येथे शिवप्रतिष्ठानच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेअंतर्गत गावामध्ये स्वच्छतेची कामगिरी करण्यात आली। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने गावामध्ये सॅनिटायझर फवारणी करण्यात आली। यावेळी गावातील धारकरी उपस्थित होते। फवारणीसाठी गावातील दत्ता आंबेवाडीकर यांनी आपला रिक्षा उपलब्ध करून सेवा केली। सेंट्रल हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून सुरेंद्र अनगोळकर यांचा गौरव। बेळगावातील समाज सेवाव्रती सुरेंद्र अनगोळकर यांचा सन्मान नुकताच सेंट्रल हायस्कूलच्या प्रांगणात करण्यात आला। सुरेंद्र अनगोळकर हे सेंट्रल हायस्कूलचे माजी विद्यार्थी असून त्यांच्या सन्मानात हा छोटासा कार्यक्रम शाळा परिसरात करण्यात आला। सेंट्रल हायस्कूलच्या माजी वर्गमित्रांनी कोविड निवारण कर्तव्य निधी जमविला होता। त्यातील 16,000 रुपये सुरेंद्र अनगोळकर यांना देणगी देऊन त्यांच्या या सेवेचा सन्मान करण्यात आला। जिल्हा रुग्णालयात दररोज रुग्णांना मोफत अन्न सेवा, रुग्णवाहिका, शववाहिका पुरविण्याची अहोरात्र सेवा करणारे सुरेंद्र अनगोळकर हे सच्चे समाजसेवक आहेत, असा त्यांचा गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल शिरवलकर यांनी केले। या प्रसंगी मुख्याध्यापक विश्वजित हसबे, माजी वर्गमित्र प्रफुल्ल शिरवलकर, विनोद हंगीरकर, संजय हिशोबकर, गिरीश धामणेकर, आदिनाथ सालगुडे, यशवंत परदेशी, हबप राजू कावडे, विकास मांडेकर आदी वर्गमित्रांची उपस्थिती होती। हेल्थ फॉर नीडी, फूड फॉर नीडी आणि एज्युकेशन फॉर नीडी ह्या तिन्ही प्रोजेक्ट माझे उभे राहिलेले आहेत आणि त्याला बेळगावातल्या सर्व जनतेने, बेळगाव जिल्ह्यातल्या सर्व जनतेनं त्याला भरभरून प्रेम करत आहेत। आज कुणालाही जर ॲम्ब्युलन्स लागली तर माझ्या अंदाजाने माझ्या एका पेशंटसाठी 3-4 लोकांकडनं, मोठ्या लोकांकडनं फोन येतो की यांना गरज आहे। तर ती जी मोठी लोकांचंही जे प्रेम माझ्यावर आज आलेलं आहे ते पाहून पण म्हणजे एक विश्वास मी संपादन केलेला आहे हे पाहून पण एक आनंद निर्माण होतो। कैलासवासी सुरेश अंगडी यांच्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रम।
माजी केंद्रीय राज्यमंत्री कैलासवासी सुरेश अंगडी यांच्या जयंतीनिमित्त भाजप विभागाच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात आले। खासदार मंगला अंगडी यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी खासदारांसह पक्ष सदस्यांनी विश्व हिंदू परिषद संचलित कोविड केंद्राला भेट दिली, तसेच तेथील उपक्रमांसाठी आर्थिक मदत प्रदान केली। यावेळी डॉक्टर सोनाली सरनोबत, श्रद्धा अंगडी, विजय जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी अविरत कार्य करणाऱ्या सदस्यांचे कार्य स्तुत्य असल्याचे खासदारांनी सांगितले। या बुलेटिन मध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज मराठी। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या कित्तूर छन्नमा चौकापासून केली डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर आता वैद्यकीय कारणांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांना अन्य मार्गाने आपली वाहतूक वळविण्याची वेळ आली आहे। बेळगावात छन्नमा सर्कल बीम्स इस्पितळाकडे येणारे डॉक्टर आंबेडकर रोडसह सर्व रस्ते बुधवारी सकाळी पोलिसांनी बंद केले। बेळगावातील छन्नमा चौक ते केली हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता ग्रीन कॉरिडॉर घोषित करण्यात आला आहे। या मार्गावर बीम्ससह इतर खासगी हॉस्पिटल्स असल्याने रुग्णवाहिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच तेवढी जाण्याची मुभा देण्यात आली आहे। मात्र याबाबत जनतेला योग्य प्रमाणात जागृती करणे आवश्यक होते। तसे झाले नसल्यामुळे खरेदीच्या सवलतीच्या वेळेत जीवनावश्यक वस्तू खरेदी करून परतणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली। डॉक्टर आंबेडकर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली। खुद्द पोलीस आयुक्त के त्यागराजन यांना घटनास्थळी येऊन पाहणी करावी लागली। त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली। सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा रद्द। गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेल्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबाबत सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात मंगळवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। देशात निर्माण झालेल्या कोरोनाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे। सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याची मागणी केली जात होती। या पार्श्वभूमीवर अखेर पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सुळेभावी महालक्ष्मी मंदिरात विशेष पूजा। राज्यासह देशावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात आणि गावातील इतर मंदिरात विशेष पूजा करून अभिषेक घालण्यात आला। तसेच प्रार्थना करून साकडे घालण्यात आले। यावेळी महालक्ष्मी मंदिरात महालक्ष्मी जीर्णोद्धार कमिटी ट्रस्टच्या वतीने विशेष पूजा करण्यात आली। कोरोनाचे संकट दूर होऊ दे, जनतेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रार्थना करण्यात आली। लॉकडाऊनमुळे सामान्य भक्तांना प्रवेश बंदी आहे। रामा पुजारी यांनी पूजा विधी केला।
संत श्री जलाराम फाउंडेशन तर्फे किल्ला तलाव परिसरात अन्न सेवा। कोरोनाच्या कालावधीत गरजूंसाठी अन्नदान करण्याचा उपक्रम शहरातील संत श्री जलाराम सेवा फाउंडेशन संस्थेने हाती घेतलाय। या उपक्रमामुळे शहरातील गरजू नागरिकांकडून त्यांचे स्वागत होत आहे। संत श्री जलाराम फाउंडेशन तर्फे किल्ला तलाव परिसरात अन्न सेवा करण्यात आली। या प्रसंगी किल्ला तलाव परिसरातील भिक्षुक आणि गरजू लोकांना अन्न वाटप करण्यात आले। या उपक्रमात कन्नूभाई ठक्कर, दीपेन ठक्कर, मिलिंद ठक्कर, बिपिनभाई सोमय्या, हरिकृष्ण ठक्कर, अशोकभाई ठक्कर, भारतभाई राज, किशोरभाई शाह, हरीश मेहता, अमित राज, अतुल शाह आदींचा सहभाग होता। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड विलगीकरण केंद्राला वकील सुधीर चव्हाण आणि श्याम पाटील यांच्याकडून आर्थिक मदत। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठा मंदिर बेळगाव येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड विलगीकरण केंद्राला महाराष्ट्र एकीकरण समितीचे कायदे सल्लागार वकील सुधीर चव्हाण आणि वकील श्याम पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन या कोरोना महामारीच्या काळात कोरोना रुग्णांची होत असलेली हेळसांडची दखल घेऊन कोविड विलगीकरण केंद्र सुरू करून कोविड रुग्णांची योग्य सेवा केल्याबद्दल युवा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी वकील सुधीर चव्हाण आणि बंधू यांच्याकडून रोख रक्कम 15,000 रुपये आणि वकील श्याम पाटील यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये मदत करण्यात आली। यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, महादेव पाटील, मदन बामणे, कृष्णाजी केसरकर आदी उपस्थित होते। लॉकडाऊन मध्ये वाढ करू नये अशी आमदार सतीश जारकिहोळी यांची मागणी। कर्नाटक राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अद्याप टळलेला नाही। कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्यामुळे राज्यात 7 जून पर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे। गेल्या आठवड्याभरापासून कोरोना संख्या कमी झालेली असली तरी राज्यात पुन्हा लॉकडाऊन मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊन 30 जून पर्यंत वाढवण्याच्या विचारात आहे। मात्र सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन वाढवण्याची गरज नाही असे मत केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकिहोळी यांनी व्यक्त केले। लॉकडाऊनमुळे रोजगार बंद पडून सामान्य जनतेचे हाल होत आहेत। कित्येकांनी नोकऱ्याही गमावल्या आहेत। कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणाखाली येत असून त्या परिसरातील परिस्थिती पाहून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे। जिल्ह्यात 2 दिवसात ब्लॅक फंगसचे 17 नवे रुग्ण। जिल्ह्यात 2 दिवसात ब्लॅक फंगसचे 17 नवे रुग्ण आढळून आले आहेत। आजवर त्यांची एकूण संख्या 87 झाली आहे। मात्र जिल्ह्यातील एकाही मुलामध्ये अद्याप ब्लॅक फंगसची लक्षणे आढळून आलेली नाहीत असे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी मंगळवारी स्पष्ट केले। बेळगावात मंगळवारी आपल्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी सांगितले की बिम्स इस्पितळात ब्लॅक फंगसच्या 49 रुग्णांवर उपचार सुरू आहे। त्यापैकी 10 रुग्णांवर केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे। याच प्रकारे 6 खासगी इस्पितळात 38 रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत। ब्लॅक फंगसच्या रुग्णांना समर्पक प्रमाणात औषधे पुरवण्यात येत आहेत। येत्या 2 दिवसात औषधांचा आणखीन साठा जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार आहे। भारतीय खेळाडूंच्या कुटुंबियांना इंग्लंडला जाण्याची परवानगी। भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघातील खेळाडूंना आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी कुटुंबातील सदस्यांनाही सोबत घेऊन जाण्याची परवानगी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी दिली। मात्र इंग्लंडमधील विलगीकरणाच्या कठोर निर्बंधांमुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी बीसीसीआयचा एकही पदाधिकारी उपस्थित राहणार नसल्याचे समजते। भारत न्यूझीलंड यांच्यात 18 जून पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार असून त्यानंतर ऑगस्टमध्ये भारत इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे। विश्वचषकाच्या निर्णयासाठी बीसीसीआयला दिलासा। कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर 2020 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला अपेक्षेप्रमाणे 28 जून पर्यंतची मुदतवाढ दिली आहे। आयसीसीच्या मंगळवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीदरम्यान याविषयी निर्णय घेण्यात आला। या बैठकीसाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा हे सुद्धा उपस्थित होते। या कारणामुळे इंग्लंडला जाऊ शकणार नाही सौरव गांगुली।
18 जूनला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे। संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे। यातील विजयी होणाऱ्या संघाला कसोटीचा चॅम्पियन असे म्हटले जाईल। बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली सुद्धा या सामन्याबद्दल खूप उत्सुक होता। इंग्लंडला जाण्यासाठी यांनी पूर्ण योजना आखल्या होत्या, पण आता तसे होणार नाही। मीडिया रिपोर्टनुसार सौरव गांगुली इंग्लंडला जाणार नाही। सौरव गांगुली असो किंवा सचिन जयशहा अथवा बीसीसीआयचा कोणताही अधिकारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल पाहण्यासाठी जाणार नाहीत। इंग्लंड क्रिकेट बोर्डाने क्वारंटाईन संबंधी निर्णय कठोर केल्याने त्यांना इंग्लंडला जाता येणार नाही। फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा, नदाल, बार्टी, सेरेना दुसऱ्या फेरीत दाखल। लाल मातीचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा स्पेनचा राफेल नदाल आणि ऑस्ट्रेलियाचे अग्रनामांकित ॲशले बार्टी यांनी मंगळवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली। सेरेना विलियम्स, दिएगो यांनीही विजयी सलामी नोंदवली। भारतीय बॉक्सरचा ऐतिहासिक पंच, 15 पदकांवर मोहर। भारताच्या बॉक्सर्सनी दुबई येथे पार पडलेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये प्रतिस्पर्ध्यांना दमदार पंचेस लगावत ऐतिहासिक कामगिरी केली। भारतीय पुरुष आणि महिलांनी मिळून एकूण 15 पदकांवर मोहर उमटवली। भारतीय बॉक्सर्सनी या स्पर्धेत 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 8 कांस्य पदकांची कमाई करीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे। याआधी 2019 साली बँकॉक येथे झालेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने 13 पदकांवर नाव कोरले होते। राहुल बिदरभावीकर याचे निधन। देसाई गल्ली गर्लगुंजे येथे रहिवासी राहुल वसंत बिदरभावीकर वय 20 याचे दिनांक 1 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्याच्या पश्चात आई वडील, 2 बहिणी, 1 भाऊ असा परिवार आहे। रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी 8 वाजता होणार आहे। कॅप्टन मारुती काकतकर यांचे निधन। भवानीनगर येथे रहिवासी कॅप्टन मारुती अप्पण्णा काकतकर वय 70 यांचे दिनांक 1 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, नातवंडे असा परिवार आहे। ते येथील श्री लक्ष्मी सहकारी सोसायटीचे संचालक होते। रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 3 रोजी होणार आहे। विजय उमेश गोजेकर यांचे निधन। हंगरगा येथे रहिवासी विजय उमेश गोजेकर वय 34 यांचे दिनांक 1 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात आई आणि 2 भाऊ असा परिवार आहे। रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 3 रोजी होणार आहे। गोविंद मोरे यांचे निधन। पूर्वी गोंधळी गल्ली येथील आणि सध्या पिरणवाडी येथील रहिवासी मूळवीर ज्वेलर्सचे व्यवस्थापक गोविंद मोरे वय 55 यांचे मंगळवार दिनांक 1 रोजी हृदयविकाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी असा परिवार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। घरी राहा, सुरक्षित राहा।